कोणाकडे ही गाडी असेल ना ते एक महत्वाचं लक्षात ठेवायचं. बघायचं का तुम्हाला सीन. राम राम भावांनो, सगळं आवरून झालेलं आहे. आज आहे वीक ऑफ. थोडंसं बाहेर जायचं आहे. वातावरण खतरनाक झालेलं आहे बाहेर, पण जावं तर लागणार आहे. पण बोलवलं तर जावं लागणार, नाही तर नाही. इथं जगन्नाथ महाप्रभूंचं कार्टून आणि हा पोराचं चालू आहे खेळ. बाळा, गाडी बंद केल्यावर मी चालवणार कसं? स्टिअरिंग हलवून होत नसतं. स्वतःच फिरवते. हा, कोणाकडे ही गाडी असेल ना ते एक महत्वाचं लक्षात ठेवायचं. कारण हे या पोरासोबत झालेले इथं खाली हे आहे ना, इथून गाडी पुढं मागं जाती. ती मागं पुढं गेलं ना तरी मोडवरचं पटकन दाबायचं, नाही तर जाऊन धडकती. हा धडकलाय, 2 वेळा धडकलाय, पण काही झालं नाही. खेळवते आता पोराला. आवरून चाललेले शेतागिरी आवरायला. आता जेवायचे आणि मग 1-2 वाजता जायचे बाहेर. आत्ताशी तर किती 12 11:30 वाजलेले. खेळवते याला थोडंसं. चला, आता आहे ना 12 वाजलेले. जेवण करून घ्यावं. दोघांना पण भुका लागलेल्या आहेत. आता शिवांचं जेवण झालं, आता तो झोपल. भाजी गरम करायला ठेवली, भाजी बघू गरम झाली. काल पौर्णिमा होती, वटपौर्णिमा, त्यामुळं हा कटाची आमटी, पुरणपोळी असा बेत होता. कालची आमटी राहिलेली आणि कटाची आमटी म्हणजे मला वाटते जवळपास इंडियन्सची सगळ्यांचीच फेवरेट असावी, ज्यांच्यात बनवतात त्यांची. हां, दुसरी गोष्ट, माझ्या आवडीचे भरपूर भाज्यासारखेच व्हायला लागल्यात. हे भोपळा आणि डाळ आहे ना, माझ्या लय आवडीची. आता मी ती खाल्ली नसती, मी आमटी आणि भातच खाल्ला असता, पण डाळ म्हणल्यावरती बघा पुरणपोळी कालची एकच राहिली. आता ही माझी बायको खाईल, कारण मला जास्त नाही आवडत, तरी मी काल खाल्ली. माझ्यासाठी 2 चपात्या आहेत. माझं तर भागले. हे कुरड्या पापड. तर जेवायला घेऊ आता. म्हणजे मी नाही येणार, शेता वाढणार. मी फक्त बघून घेतली, तयारी करून घेतली, गरम गरम करून घेतले. आता ती वाढेल. शेता झालं का वाढचं? आपलं जेवण हे आणलंय, डाळ आणि चपाती, म्हणजे भोपळा. हे खूप माझ्या आवडीचं. आमटी आपण भातासोबत खाऊया. भातासोबत. आणि खूप दिवसापासून ज्या पिक्चरचा वेट करत होतो मी, दश अवतार, तो बघत जेवण करणार आहे मी. बाहेर जाणं आपलं काय झालेलं नाही अजून फिक्स. 4:30 वाजलेत आणि तुम्हाला पुण्यात महाबळेश्वर दाखवतो. हे समोर कंपनी बांधल्यामुळे सगळंच व्ह्यू ब्लॉक होतोय. पण हा बघा, हे बाय तुम्हाला वर्ण दाखवतो. तुमच्यासाठी मी पावसात दिसतो. आज कसं दिसते बघा आमचं. ह्या एरियाला तसं बघायला गेलं तर या एरियाला मिनी कोकण पण म्हणतात. आणि बघायचं का तुम्हाला सीन. 1 2 and 3. एक नंबर वातावरण आहे. पाऊस पडतोय थोडा थोडा. इथं तर थोडा थोडा पडतोय. तिथं सगळं पुढं समोर धुकं उतरलंय खाली. आपल्या इथं पण धुकं उतरतं खिडकीच्या बाहेर, म्हणजे आपल्या टेरेसवरती पण धुकं येतं थोड्या दिवसांनी अजून. ॲक्च्युली माझ्या मित्राच्या बहिणीचा टिळा होता आज, आहे म्हणजे आज. तर तिकडं जायचं होतं, पण मम्मी पप्पा जाणार आहेत, आम्ही जाणार नाही आहे. उद्या लग्न आहे, उद्या आम्ही जाणार आहे, मी आणि माझा भाऊ. तर तिकडं जायचं होतं, पण आता मम्मी पप्पा चालले त्यामुळे मी थांबलो आहे. घरात कोणतं पाहिजे म्हणून. बघा हा व्ह्यू बघा समोरचा, मी जे खाल्लं दाखवत नाही. कसं आहे हे आहे आपलं पुणे. म्हणजे प्रॉपर आता खेडशावपूरमध्ये आहे मी, पण आहे पुण्याचाच भाग. बाहेर तर निघायचा प्लॅन नव्हता.
6 वाजलेले, 6:15 झाले. एक अर्जंट इमर्जन्सी आली त्यामुळे चाललो बाहेर. मित्र आहे माझा एक, ज्यांनी मला तो युकेचा नाही शुभम, जास्त नसतो तो इथं नसतो तो युकेमध्ये असतो. तर त्याची गाडी बंद पडली आपल्या कात्रजच्या बोगद्यात. मग त्याला वाटते हीट झाली गाडी म्हणून बंद पडली. पाणी घेऊन बोलवले मला, घेऊन तर चाललो आहे पाणी पण उपयोगाला पडेल का नाही पडेल माहीत नाही. पण आता पुण्याला तर जावं लागेल, जाऊन येतो. आपला घोडा घेऊन जावं, कारण इमर्जन्सीला घोडाच उपयोगाला येतो. आता इथे गॅरेजला आलेलं आहे, हे गॅरेज आहे आणि पुढे गेलेले आहेत चुकून. त्याचं कूलंट पडले सगळ्या गाडीचं आणि कूलंटचं झाकण पण गेले. बघितलं आता ते येते परत बोलून गाडीतनं फार दूर निघतोय बाहेर. बोलवले त्याला येते ही गाडी. कधी आहे तुमचं फंक्शन? होणार आहे काय आज फंक्शन तुमचं? परतच आहे हा. मरना है क्या भोसड़ी के? मरना तेरे को डर नहीं लगता? मग सौरभ होणार आहे काय फंक्शन आज तुमचं? हा झालं असेल फंक्शन. कसं गेलंय स्वागत तुमचं आमच्या देशाने? हे पनवती मित्र माझे, मी चाललो होतो परफ्यूममध्ये काय हा. मला बहुतेक आहे ना माझ्यावर कोणीतरी लिंबू नाही फिरवला, झाड लावलंय, झाड लिंबाचं लिंबाचं झाड. लिंबाचं झाड लावले. अरे राम मंदिरला जे हे गेलं ना हवन, हा. मोठं हवन गेला पाहिजे. हे बाबा काय ब्लॉक काढतो इथं. 2 मिनिटात लंडनवरून ट्रान्झॅक्शन करावी लागली. कितीची? 70,000ची. त्याची केबल निघाली वाटतं कुठली तरी फक्त. पण पुलांचं ते सगळं वरचं झाकण बिकण पण पडलेलं आहे. आता ते बघते, ते पुढे जाऊन बघतील काय करायचं. बघू आपण आता लावतो तो गाडी. अरे ती केबल आहे ना, गेअरची केबल निघाली आहे फक्त, गेअर लिव्हरची. पुलंट तर त्याचं गेलेलंच आहे. ओके, पण ते सगळं जाऊ दे. तू माझी गाडी घेऊन काय करतो इकडे? तुझी दादा घेतली ना लीसवर, तू तिकडं होता ना येऊ केला, त्यामुळे मी वापरत होतो लीसवर. पण तुला परमिशन दिलीच नव्हती वापरायची. चावी होती ना, चावी असल्यावर परमिशनची काय? त्यानंतर बरोबर परमिशनची गरज नाही. हा दूर बघा या गाडीतली. गाडीचा धूर बघा. गाडी बंद करा. गाडीचा धूर बघा आणि आमचा पण बघा. त्या गाडीच्या धुरासोबत आमचा पण धूर बघा म्हणा. हा काय कुलंटचं झाकणच पडलंय, सगळं कुलंट बाहेर. आलं आता घरी. 8 वाजलेत. अजून कालचा व्हिडिओ एडिट करायचा आहे. आला आता जेवायचं पण आहे. झाली त्यांची गाडी. पाऊस भरपूर होता त्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही. आता जेवण करून घेऊया. आता जेवायचं काय झाले? तयार नाही झालं अजून? तुम्ही येताय म्हणून मी थांबले ना. बनवायचं नाही, तयारी करून ठेवली. बनव मग, भूक लागली. बरं करू जेवण आता. पाय धुवून घ्या. पाय धुतले बोल की करते एवढं काय. चालू पहिल्यांदा एडिटिंग. स्वयंपाक करायला अजून टाईम आहे, तर आपलं महत्त्वाचं काम पहिल्यांदा करून घ्यावं एडिटिंग, म्हणजे फरक टेन्शन नको. आता आजचा व्हिडिओ तर 9-10 वाजताच पडणार आहे. 15-20 मिनिट लागेल, जास्त क्लिप्स नाही आहेत सध्या माझी. आलं आहे आपलं जेवण आता. दाल तडका, चपाती आणि कालचा शिरा. आणि समोर आज आहे एक नवीन आलेली सिरीज आहे कुठली तरी, लावली आता यूट्यूबवरती. काय बघण्यासारखं राहिलेलं नाही आज तरी, नाही उद्या येईल. तर आता हे बघतो, जेवतो.